नमस्कार, मी पूजा खेतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत रवा मेंदूवडा। त्यासाठी लागणारं मी ते साहित्य घेतलं आहे। 2 वाटी रवा घेतला इथे मी, जिरं घेतलं आहे, मीठ, हिंग, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ आणि कोथिंबीर। आता आपण पाणी बॉईल करणार आहोत। त्यासाठी इथे मी गरम पातेलं गरम करायला ठेवलं आहे। याच्यामध्ये मी ह्या वाटीने 2 वाटी रवा घेतला आहे, ह्याच वाटीने 3 वाटी पाणी घेणार आहे मी। त्याच्यामध्ये हे मी 3 वाटी पाणी मोजून घेतलं आहे। तर चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण याच्यामध्ये। त्यानंतर जिरं टाकणार आहोत, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स, हिंग आणि कोथिंबीर। थोडंसं आपण तेल टाकूया। पण हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि ह्याला चांगली आपण उकळी येऊन द्यायची। त्यानंतर मग रवा टाकूया। तर पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आता रवा टाकून घेऊया। चांगलं मिक्स करून घेऊया। 2 मिनिटं याच्यावर आपण झाकण ठेवून वाफ चांगली होऊन देऊया। आपण आता हे काढून घेतलेलं आहे रवा याच्यामध्ये। तर आपण स्मॅशरनी चांगलं असं मिक्स करून घेऊया। हे चांगलं असं गरम आहे, थोडं थंड झालं की मी हाताने मळून घेऊया आपण। आता आपण थोडंसं तेल घेऊया हातावर असं आणि आता चांगलं असं मळून घेऊया। आता थंड झालं आहे पीठ, चांगला असा त्याचा गोळा बनवून घेऊया आपण। असा आता चांगला गोळा तयार झालेला आहे। आपण आता छोटे छोटे आपण मेंदूवडे करून घेऊया आपण। असे आपण एवढे असे गोळे तयार करून घेऊया। असा त्याचा मेंदूवडा तयार करून घेऊया आपण। बघा असे आपण एवढे असे मेंदूवडे तयार करून घेऊया। सगळे असे मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत। आपण आता फ्राय करून घेऊया। प्लेट तेल गरम झालेलं आहे, पण आपण ह्याच्यामध्ये आता मेंदूवडे सोडून घेऊया। आपले आता हे दोन्ही साईडनी चांगले असे मस्त फ्राय झालेले आहेत, क्रिस्पी असे। आपण हे आता काढून घेऊया आणि सर्व करूया। हे आपले तयार झालेले आहेत रवा मेंदूवडे। खूप छान लागतात आणि लगेच रेसिपी होते। त्यामुळे तुम्ही करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।